स्टॅलिन पुन्हा सत्तेत येणार का? देशात पुन्हा एकदा निवडणुकींचा माहोल तयार झालेला आहे. पुढील महिन्यात तामिळनाडू विधानसभा निवडणूक होणार असून दक्षिण भारतातील सर्वात महत्त्वाच्या राजकीय लढातीपैकी ही एक महत्त्वाची निवडणूक म्हणून पाहिलं जातं. जाणून घेऊया कशी असू शकते तामिळनाडू मधील सद्य राजकीय परिस्थिती. नमस्कार, मी प्रियांका पालकर आणि तुम्ही सगळे पाहत आहात द फ्रीडम कॉलम. सध्या तामिळनाडूमध्ये डीएमके पक्षाची सत्ता आहे आणि एम.के. स्टॅलिन हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. स्टॅलिन हे सध्या तामिळनाडूमध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री मानले जात आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली डीएमकेने गेल्या काही वर्षात मोठे राजकीय यश मिळवले. 2019च्या लोकसभा निवडणुकीत डीएमके काँग्रेस आघाडीने 39 पैकी 38 जागा जिंकल्या आहेत आणि 2024च्या निवडणुकीत तर तामिळनाडूमधून सर्वच्या सर्व जागा म्हणजे 39 जागा डीएमकेने आघाडीने जिंकल्यात. या विजयामुळे स्टॅलिन यांची राजकीय ताकद राज्यात अधिक मजबूत झाल्याचे दिसून येते. याआधी 2021च्या विधानसभा निवडणुकीत डीएमकेने मोठा विजय मिळवत सत्ता स्थापन केली आणि मुख्य प्रतिस्पर्धी पक्षांना मोठा धक्का बसला. मात्र राजकारणात परिस्थिती नेहमीच बदलत राहते. स्टॅलिन जरी लोकप्रिय असले तरी स्थानिक आमदारांविषयी मोठी नाराजी असल्याचे अनेक सर्वेक्षणातून दिसून येत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत ही नाराजी डीएमके साठी अडचण ठरते की काय, हाही एक मोठा प्रश्न आहे. दरम्यान विरोधी राजकारणातील काही महत्त्वाच्या घडामोडी सुरू आहेत. तामिळनाडूमध्ये मुख्य विरोधी पक्ष असलेल्या आणि भाजप यांच्यात युती होणार की काय हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र या निवडणुकीसाठी सगळेच जण जोरदार तयारी सुरू करतात. याच वेळी तामिळनाडूच्या राजकारणात एक मोठा नवीन घटक चर्चेत आहे. सुप्रसिद्ध अभिनेते विजय यांनी स्थापन केलेल्या टीव्हीके या पक्षामुळे राजकीय समीकरणांमध्ये नवीन रंग भरले जात आहेत. विजय यांच्या सभांना मिळणारा एक मोठा प्रतिसाद पाहता हा पक्ष किती मते कापणार आणि कोणाचे नुकसान करणार हा देखील निवडणुकींमधील एक महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. तामिळनाडूच्या राजकारणाची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे येथे राष्ट्रीय पक्षांमध्ये प्रादेशिक पक्ष जास्त प्रभावी आहेत. त्यामुळे काँग्रेस किंवा भाजप या राष्ट्रीय पक्षांना स्वतःपेक्षा आघाडीतील प्रादेशिक पक्षांच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागते. याच्यातच निवडणूक जाहीर होण्याच्या काही दिवसा अगोदर मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी एक मोठा राजकीय निर्णय घेतला. KMUT या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1000 रुपये देण्याची योजना त्यांनी सुरू केली. पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुमारे 1.31 कोटी महिलांच्या खात्यात 5000 रुपये एकदम जमा करण्यात आले. यामुळे महिला मतदारांना आकर्षित करणाऱ्या डीएमके सरकारचा प्रयत्न असल्याचे राजकीय विश्लेषणांचं मत आहे. आता या सर्व राजकीय समीकरणांमध्ये डीएमके पुन्हा सत्ता टिकवणार का, की AIADMK पुनरागम करणार, की अभिनेता विजय यांच्या पक्षामुळे तामिळनाडूच्या राजकारणात एक नवीन समीकरण तयार होणार? याचे उत्तर मात्र निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र. थँक्यू.